नेक्स्ट पुढचा जो टॉपिक आपण पाहणार आहोत क्रॅश कोर्सचा तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पहिल्यांदा पॉइंट आपला येतो फॅराडेज लॉ आणि लेन्स लॉ. आता फॅराडेज लॉ आणि लेन्स लॉ याच्यामधले आपण पहिल्यांदा एमसीक्यू पाहणार आहोत. तर फॅराडेज लॉ आणि लेन्स लॉ मध्ये फर्स्ट असणारा जो प्रॉब्लेम आहे तो आहे फर्स्ट प्रॉब्लेम. A bar magnet is kept along the axis of a coil with its n pole facing the coil. एक बार मॅग्नेट आहे आणि त्याचं असणारं जे डिरेक्शन आहे ते n पोल फेसिंग टुवर्ड्स द कॉइल. एका कॉइलला n पोल नॉर्थ पोलकडे त्याचे डिरेक्शन आहे. द मॅग्नेट इज देन रोटेटेड अलॉंग इट्स ओन ॲक्सिस. समजा तो जो मॅग्नेट आहे त्याच्या ॲक्सिस भोवती जर आपण फिरवला टर्न घेतला द इंड्युस्ड करंट इन द कॉइल विल बी. मग त्याच्यामध्ये किती करंट इंड्यूस होऊ शकतो तयार होऊ शकतो. तर ॲक्च्युली करंट इंड्यूस करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड ह्या गोष्टी त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणार चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा एखादा कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होत असतो तेव्हाच त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होत असतं. आता प्रॉब्लेम जर तुम्ही केअरफुली रीड केला तर तुमच्या लक्षात काय येत आहे. एक बार मॅग्नेट आहे जो त्याच्या ॲक्सिस भोवती आपण स्थिर ठेवलाय. ज्याचं यन जे असणारे जे यन पोल आहे ते कुठं आहे तर त्याची डिरेक्शन कॉइलकडे आहे. द मॅग्नेट इज देन रोटेटेड अलॉंग इट्स ओन ॲक्सिस. फक्त आता मॅग्नेट फिरवलाय द इंड्युस्ड करंट इन द कॉइल विल बी. म्हणजे जर तर कॉइल आपण कशा पद्धतीने फिरवलेली नाही फक्त मॅग्नेट फिरवलेलं आहे. आणि मॅग्नेट जर फिरवलेलं असेल आणि कॉइल जर आपण फिरवत नसेल तर याच्यामध्ये करंट तयार होण्याची शक्यता नाही. म्हणजेच टोटल करंट काय तयार होणार आहे झिरो. म्हणजे पहिल्याच आन्सर काय येईल झिरो. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम. देर आर टू कॉइल्स एक्स अँड वाय. आता या ठिकाणी आपल्याला एक दोन कॉइल दिलेले आहेत. एक आहे एक्स कॉइल जी अशी आहे आणि दुसरे आहे वाय कॉइल जे आतमध्ये सर्क्युलर दिलेले ॲट शोन इन फिगर. What is the direction of the induced current in the coil Y when the switch S is pressed? म्हणजे समजा स्विच S जर प्रेस केला तर Y कॉइलमध्ये तयार होणाऱ्या करंटची डिरेक्शन कशी असेल. ज्यावेळी आपण स्विच S प्रेस करणार आहे तेव्हा साहजिकच त्याच्यामधून पॉझिटिव्ह टर्मिनल बघा इथे दिलेल्या वरती पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे. त्याची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शन कोणाची तयार होईल वायची. मग आता हा कसा जाईल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. मग वाय कसं जाईल क्लॉकवाईज डिरेक्शन. सो ऑप्शन नंबर बी दिस सेकंडचा आन्सर काय येणार आहे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये तो काय होणार आहे मूव्ह होणार आहे. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. ए स्ट्रेट कंडक्टर ऑफ लेंथ 0.4 मीटर. जे एक स्ट्रेट कंडक्टर आहे ज्याची लांबी दिलेली आपल्याला 0.4 मीटर इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड. आणि हा कंडक्टर मूव्ह होण्याचा जो काय स्पीड आहे ते आहे 7 मीटर पर सेकंड. इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. एक मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनची किंमत पण दिली 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम इंड्युस्ड EMF इन द कंडक्टर इज. हाऊ मच EMF इज इंड्युस्ड इन दॅट कंडक्टर. Such a conductor of length 0.4 meter. This conductor of length 0.4 meter means 400 centimeter. That is 0.4 meter. Its velocity is 7 meter per second. त्याची असणारी जी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे स्पीड आहे ते 7 मीटर पर सेकंड आहे. अँड मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन त्या ठिकाणचं असणार मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन दिलेलं आहे 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. तो हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम इंड्युस्ड EMF. So we know that induced EMF is equal to BVL. B magnetic field induction, V velocity, L length. So E is equal to what is the value of B2? What is the value of speed? 7. What is the length of the conductor? That is 0.4. 2 into 7 14. 14 fours are 56 and this digit so it becomes 5.6 volt. So EMF E is equal to 5.6 volt. Next problem number 4. A coil having an area of 2 meters square is placed in a magnetic field which changes from 2 Weber per meter square to
5 वेबर पर मीटर स्क्वेअर इन 3 सेकंड. आता एक कॉईल दिली आहे ज्याचा एरिया दिलेला आहे 2 मीटरचा स्क्वेअर, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने चेंज होतं की सुरुवातीला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू त्याच्यामध्ये 2 वेबर पर मीटर स्क्वेअर आहे आणि फायनल व्हॅल्यू किती होते 5 वेबर पर मीटर स्क्वेअर फक्त 3 सेकंदामध्ये. द EMF इंड्यूस्ड इन द कॉईल. मग अशा पद्धतीने जर कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये किती EMF इंड्यूस होईल? तर बघा E इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, E इज इक्वल टू मायनस d5 by dt. So change in its area with respect to time. So area into initial magnetic field induction minus final magnetic induction divided by time. So area that is 2 into 5 minus 2. आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलंच आहे की 5 वेबर टू 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. सो 5 minus 2 आणि त्याचा एरिया दिलेला आहे 2 मीटर स्क्वेअर. सो 5 minus 2 that is 3 upon 3 that is 1. 1 into 2 that is 2 volt. So answer of the problem number 4 is 2 volt. Okay, next 5. The two rails of railway track, म्हणजे दोन रेल्वेज दिलेले आहेत, ट्रॅक दिलेला आहे, separated by 1 meter and insulated from each other, are connected to a millivoltmeter. म्हणजे दोन रेल्वेचे ट्रॅक दिलेत की दोन्ही रेल्वेच्या ट्रॅक मधलं असणारं जे डिस्टन्स आहे ते जवळपास 1 मीटर आहे आणि ते इन्सुलेटेड केलेले आहेत आणि दोन्हीही रेल्वेचे जे काही रेल्वे आहेत ते रेल्वे ट्रॅक ते जवळपास एका मिलीव्होल्ट मीटरनं कनेक्ट केलेले आहेत. व्हॉट इज द रीडिंग ऑफ मिलीव्होल्ट मीटर? ट्रेन, a train passes a speed of 180 km per hour. जर ती ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास एवढा स्पीडनं जर जात असेल तर त्या मिलीव्होल्ट मीटर मध्ये किती रीडिंग असणार आहे? आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्हर्टिकल कॉम्पोनंट दिलेला अर्थ मॅग्नेटिक फील्डचा 0.2 into 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर. सो therefore we know that equation E is equal to BLV. Magnetic field induction component किती दिला आहे? व्हर्टिकल कॉम्पोनंट 0.4 into 10⁻⁴. जो इथे त्यांनी आपल्याला दिलेला आहे 0.42 into 10⁻⁴ into लेंथ. आता जर ताशे 180 किलोमीटरनं जात असेल तर इंटू याचं मीटरमध्ये करण्यासाठी 5/18 म्हणजेच आपण काय करतो जवळपास त्याचं कन्व्हर्जन करतो किलोमीटर प्रति तास. याच्यानुसार 5/18 ला मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर हे जर सॉल्व्ह केलं तर काय ना बघा 18 10s are 180. 10 into 0.2 that is 2. 2 into 5 that is 10. Again this -4 minus this -3. So 1 millivolt. Required answer is that 1 millivolt. Next, problem number 6. A metal rod of length 1 meter. एक metal rod आहे ज्याची लांबी दिलेली आपल्याला 1 meter. Rotates about its one end in a plane at right angles to a horizontal magnetic field of induction 7/22 into 10⁻⁴ Tesla. एक metal rod आहे ज्याची लेंथ दिलेली आहे जवळपास 1 meter आणि rotate about its one end in a plane at right angles to a horizontal magnetic field of induction. So horizontal magnetic field induction दिलेला आहे 7/22 into 10⁻⁴ Tesla. If its frequency of rotation is 10 Hz, तर समजा त्याची फ्रिक्वेन्सी ही जर 10 Hz असेल then the magnitude of induced EMF is, तर त्याचं मॅग्निट्यूड किती? So therefore flux phi is equal to BA. Flux phi is equal to B magnetic field induction into its area. So area sucked per second is equal to dA by dt. So dA by dt means that is area sucked per second. So therefore B as it is area. Area means frequency into area pi r square. So therefore E is equal to 7/22 into 10⁻⁴. Its frequency F value 10 into pi value 22/7 and its radius that is 1 square. So 22 7 7 cancel to one another. This 10⁻⁴, that is 10⁻�3. 10⁻³ means millivolt. So required answer is that 1 millivolt. Next 7. A coil of effective area 2 meter square. एक coil दिलेला आहे ज्याचा एरिया आपल्याला दिलेला आहे 2 meter square. Is placed at right angles to uniform magnetic field of induction B. म्हणजे एक कॉईल आहे ज्याचा 2 मीटर स्क्वेअर इतका मोठा एरिया आहे
आणि आपण ते एका मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन मध्ये ठेवलेले आहे, ज्याचं मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन आहे बी. When the field reduces to 10% of its original value, जर समजा फील्ड जर रिड्यूस झालं त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा 10% इन 0.6 सेकंडमध्ये, अँड EMF ऑफ 0.24 व्होल्ट इज इंड्यूस्ड इन इट, तर त्याच्यामध्ये जवळपास 0.24 व्होल्ट इतकं EMF इंड्यूस होतं. द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बी, आपल्याला विचारलेलं आहे बीची व्हॅल्यू किती. तर बघा, change in magnetic field induction, that is 1 minus 0.1. 0.1 means 10 upon 100. 100 म्हणजे actually 10%. 10% means 10 upon 100. So 1 minus 0.1, that is 0.9 B. Required magnetic field induction, that is 0.9 B. So magnitude of magnetic induction. So again, E is equal to d phi by dt, d dt as it is. Phi value BA. So therefore E is equal to here. Product rule. For obtaining derivative, we using a product rule. First term as it is derivative of second, and second term as it is derivative of first. But here A is a constant. A is the constant. So E is equal to A as it is derivative of first, that is dB by dt. So therefore dB is equal to this dt goes on to the numerator, multiply with it E dt upon its area. So what is value of dB? 0.9 P is equal to, what is the value of E? 0.24. What is the value of time? 0.6 upon its area 2. So solve it. 2 into 2, 2 3s are 6. 24 into 3s are 72. But again digits there 2 and this one, that is 3. So 0.072. The correct answer is that 0.072. So therefore this 0.9 B is equal to this, so B is equal to 0.9 goes to the denominator, and again 9 8s are 72, so B is equal to 0.08 Weber per meter square. So required answer is that B is equal to 0.08 Weber per meter square. Next, problem number 8. A meter gauge train. meter gauge train म्हणजे 1 मीटर लांब असणारी, ज्याच्या ट्रॅकमध्ये रेल्वेच्या ट्रॅकमध्ये असतं मॅक्झिमम अंतर 1 मीटर, अशी मीटर गेज ट्रेन इज रनिंग टुवर्ड्स द नॉर्थ. अशी मीटर गेज ट्रेन आहे की जी उत्तरेकडे प्रवास करते विथ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड, ज्याचं स्पीड आहे 20 मीटर पर सेकंड. द वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक इंडक्शन इज 3 into 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर. जर त्याचं व्हर्टिकल कॉम्पोनंट जो काय अर्थ्स मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शनचा आहे तो 3 into 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर इतका जर असेल, then EMF induced at the end of the axle. त्याचा जो ट्रेनचा जो ऍक्सल आहे त्याच्या एंडला मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन किती? सिंपल आहे. व्हॉट इज फॉर्म्युला? E is equal to B into L into V. So magnetic field induction, that is 3 into 10⁻⁴. Length 1 meter gauge. 1 meter gauge means 1 meter into its speed is 20 meter per second. So 20 गुणिले 3 7. 20 into 3 are 60. Again this 10⁻⁴. So 60 1 0 cancel. Require that 6 into 10⁻�3. -3 means milli. So therefore 6 millivolt. Next, problem number 9. The magnetic flux through a coil is 4 into 10⁻⁴ Weber per meter square at a time t is equal to 0. It reduces to 10% of its original value in t second. मॅग्नेटिक फ्लक्स आहे एखाद्या कॉइल मधून जाणार ते आहे 4 into 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर. टाइम t इज इक्वल टू 0 असताना इट रिड्युसेस टू 10% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू, आणि ते जवळपास त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या 10% रिड्यूस होतं टी इतक्या सेकंदामध्ये. इफ द इंड्युस्ड EMF इज 0.72 millivolt, देन द टाइम t इज, म्हणजे समजा इंड्युस्ड झालेली EMF जर 0.72 एवढा असेल तर किती टाइम लागेल? So again, E is equal to minus d phi by dt. E is equal to minus d phi by dt. So d phi means phi 2 minus phi 1 upon dt. This minus as it is. Again, second value of magnetic flux phi 2 is equal to first check it 10%. So phi 1 upon 10. So therefore phi 2 minus phi 1 is equal to. Here जर आपण solve केलं, this phi 2 minus phi 1 is equal to. So therefore 9 by 10 phi 1. Again required time is E is equal to phi 2 upon phi 1 upon dt, but dt
goes to that side and E goes to denominator. So therefore dt is equal to phi 1 minus phi 2 upon E. So phi 1 minus phi 2 is 9 by 10 phi 1. 9 by 10 phi 1. So required value is phi 1 is that 4 into 10 raised to minus 4 upon required value of E is 72 into 10 raised to minus 5. So therefore solve it. After solving it, 9 ones are 9, 8s are 4 ones are 4, 2s are 10 into 2. Again this minus 5 goes to upside, so half means 0.5 second. So answer is that 0.5 second. काय केलं आपण इथं E is equal to minus d phi by dt आहे. d phi म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, that is phi 2 minus phi 1 upon time I has. phi 2 ची व्हॅल्यू ही मूळच्या phi 1 च्या 10% आहे, म्हणजे phi 1 upon 10 आहे. So phi 1 minus phi 2 is 9 by 10 phi 1. Again putting this value, ही जर व्हॅल्यू आपण dt च्या मध्ये पुट अप केली तर phi 1 minus phi 2 आपण E इथं. So 9 upon 10 into 4 into 10 raised to minus 4 upon 72 raised to minus 5. सॉल्व केलं तर आन्सर येतं 0.5 सेकंड. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 10. द फ्लक्स इन अ क्लोज्ड सर्किट ऑफ रेजिस्टन्स 20 ओहम. एका सर्किटचा आपल्याला रेजिस्टन्स दिलेला आहे 20 ओहम इतका दिलेला आहे. व्हॅरीज विथ टाइम अकॉर्डिंग टू द इक्वेशन. आपल्याला इक्वेशन दिली त्यांनी. काय इक्वेशन दिलं? फाय इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 5t प्लस 1. आपल्याला त्यांनी रिक्वायर्ड मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे फाय. व्हॉट इज द इंड्यूस्ड करंट ॲट टाइम t इज इक्वल टू 0.25 सेकंड. मग टाइम 0.25 सेकंड असताना त्याच्यामध्ये किती EMF इंड्यूस होतो, सॉरी करंट किती इंड्यूस होतो हे आपल्याला विचारायचं आहे. सो गिवन इक्वेशन इज दॅट मॅग्नेटिक फ्लक्स इज phi is equal to 6t square minus 5t plus 1. We know that the formula of EMF is E is equal to minus d phi by dt. So taking derivative of this, so 2 into derivative of this 6t square, हा जो अंशामध्ये घातांकामध्ये असणारा जो 2 आहे तो खालती येतो, म्हणजे 2 गुणिले 6 12 12. याचा घातांक 1 ने कमी होतो, म्हणजेच काय राहणार आहे t. काय सांगितलं? दिस 2 मल्टिप्लाय विथ coefficient 6 and its power is reduces by 1. So therefore minus 12t minus derivative of this 5t only 5 and derivative of this 1 that is 0. So into bracket 12t minus 5. So therefore at time t ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 0.25 सेकंड. So E is equal to minus 12 into 0.25 minus 5. So solve it. So required answer is that 2 volt. So problem number 10 has the answer is that 2 volt. It is